फाशी, या नराधमाला फाशी. त्यांच्या बाजूने सर्वांनी तिथे गर्दा करू नका. महिलांना थोडी जागा द्या. महिलांपासून सर्वांनी ग्रुप मंडळीने साईडला यायचे. तशीच व्यवस्था त्याला देखील व्हायला पाहिजे. म्हणून सगळ्या सरकारला अशी विनंती आहे की जसं इतर देशांमध्ये कठोर शिक्षा दिली जाते तशीच शिक्षा आपल्याकडे लवकरात लवकर जाहीर करावी. जे खुशी घ्या. हा सर तुम्ही निघून जा तुम्ही. हा जा तुम्ही. न्यायाच्या धगधगत्या यज्ञात या नराधमाची आहुती दिलीच गेली पाहिजे. तेव्हाच खऱ्या अर्थाने यज्ञाला न्याय मिळाला असे खरे ठरेल. शेवटी एवढ्या यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे. यज्ञाला न्याय मिळालाच पाहिजे. झालीच पाहिजे. कायद्यामध्ये हा फाशीचा निवाडा झालाच पाहिजे. त्याला गय करू नका, त्याची गय करू नका. आजचा हा आक्रोश मोर्चा जो आहे हा संभाजीनगरमध्ये होत आहे. कारण आम्ही डोंगराळ भागात तिकडे पण मालेगावला जाऊन आलो. खूप भयानक परिस्थिती आहे. आम्ही फक्त राज्य सरकारला म्हणजे आमच्या राज्याचे गृहमंत्री जे फडणवीस साहेब आहेत त्यांना एकच सांगू इच्छितो की महिलांसाठी एक नवीन कायदा करा साहेब. आता जे हिवाळी अधिवेशन नागपूरमध्ये होणार आहे त्याच्यासाठी स्त्री हत्या कायदा हा करा आणि याची नियम पण एवढे कठोर करा की समोरच्याला अशी भीती वाटली पाहिजे. कारण आता हे खूप झालं, भयानक झालं. लहान लेकरं असू द्यात, मोठ्या महिला असू द्यात किंवा डॉक्टर, इंजिनियर, पोरी, सुशिक्षित पोरी असू द्यात, यांचं संरक्षण फार गरजेचं झालेलं आहे. कारण महिला ही काही म्हणजे अशी म्हणजे कोणी वापरावी आणि सोडून द्यावी ही नाही आहे. महिला आणि पुरुष हे एकत्र काम करतात. मग महिलांना त्रास होतोय साहेब, तुम्ही याच्याकडे जबाबदारीनं लक्ष दिलं पाहिजे. कारण ह्या राष्ट्रात महिला राष्ट्रपती, ह्या भारतात राष्ट्रपती होऊन गेल्या, पंतप्रधान होऊन गेल्या. मग कशासाठी हा महिलांचा खेळ होऊन राहिला साहेब? याच्याकडे खरंच तुम्ही आवर्जून लक्ष द्या. आम्ही तुम्हाला विनंती करतो साहेब की फडणवीस साहेब या राज्याचे गृहमंत्री आहात तुम्ही, महिलांना न्याय द्या. हो न्याय द्या, न्याय द्या. आमचा एकच आक्रोश आहे, फक्त न्याय द्या महिलांना. आज फडणवीस साहेब संभाजीनगरला येतात. हो आम्ही त्यांना जरूर भेटू आणि महिलांबद्दल ह्या म्हणजे त्यांना माहीत नाही अशातला काही भाग नाही. त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, हकीकत माहिती आहे. महिलांवर अत्याचार होणारे हे त्यांना सगळं माहिती आहे. फक्त कसं दुर्लक्ष कुठं होतंय हेच कळत नाही. तर म्हणून आम्ही त्यांना आमच्या महिला आघाडीतर्फे एक विनंती करतो साहेब तुम्ही आमच्या आवाजाला हाक द्या आणि आम्हाला साथ द्या. एवढंच म्हणते आणि थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. महाराज मी गणेश पवार घेतलं ना.
अरे बॉडी मेला फाशी, अरे बॉडी मेला फाशी, फाशी द्या, फाशी द्या, अरे फाशी द्या, फाशी द्या. मालेगाव तालुक्यातील डोंगराळ या गावी इयत्ता दुसाने यांचा अत्याचार करून खून करण्यात आला. त्याच्या निषेधार्थ आम्ही संभाजी छत्रपती संभाजीनगरमध्ये भव्य दिव्य मोर्चा आजच्या या ठिकाणी काढत आहोत. अशा दरात आम्हाला त्वरित माती व्हावी आणि नुसतं सुवर्णनगर समाजाची कन्या नसून ती सर्व समाजाची कन्या आहे हे मी या सर्व समाजाला सांगू इच्छितो. 4 वर्षाच्या मुलीला क्रूरपणे जी हत्या केलेली आहे या निर्धारावर मरेपर्यंत फाशी आणि त्याला शिक्षा फाशी झालीच पाहिजे हीच आमच्या समाजाच्या वतीनं आम्ही सांगतो. धर्माला फाशी झालीच पाहिजे. आजच्या कार्यक्रमात आजचं जे नियोजन आहे जे आंदोलन आहे त्याबद्दल काय? आजचं जे आक्रोश मोर्चाचं नियोजन आहे सर्व छत्रपती संभाजीनगर यांनी आयोजित केलेलं आहे आणि संयोजक सकल समाज समाजातर्फे करणार आहे. या मोर्चाचं स्वरूप क्रांतीचं विभागायुक्त कार्यालयात जाणार आहे आणि मोर्चाचं कारण असं आहे की या नराधमाला कठोर शासन व्हावं व त्याला फाशी व्हावं आणि हा खटला फास्ट कोर्टात चालावा. जर कार्यवाही नाही झाली आम्ही सोनार समाज त्याला आमच्या हिशोबाने त्याला आम्ही शिक्षा देऊ. ती शिक्षा काय असेल ती आम्ही आता लाईव्ह तुमच्या समोर सांगू शकणार नाही. सरकारनं एवढी वाट कशाला पाहिली पाहिजे? जो गुन्हेगार आहे 1 महिना झाला 1 महिन्यानंतर एका आरोपीला फाशी समाजबांधवांना विनंती आहे की आपण 10 ते 15 मिनिटं निघणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण एका जागेवर या. कोणी हालचाल गडबड करू नका, कोणी काही हे करू नका. सर्व आपल्याला यज्ञावर जो बलात्कार आणि निर्गुण हत्या जी केली ती अतिशय निंदनीय आहे. या गव्हर्नमेंटने कायदा का बदलत नाही? गव्हर्नमेंट बाकी ठिकाणी कायदा बदलू शकतो, आपल्या भारतात का बदलत नाही? काश्मीरचं 370ची धारा तुम्ही बंद करू शकता, मग भारतामध्ये का करू शकत नाही? महाराष्ट्रामध्ये का करू शकत नाही? आम्हाला संरक्षण पाहिजे, आम्हाला महिलांना संरक्षण पाहिजे. आम्हाला कुठलाही पैसा नको, आम्हाला कुठलाही 1500 रुपये महिना नको आम्हाला, पण आम्हाला संरक्षण द्या. संरक्षण जोपर्यंत देणार नाही तोपर्यंत असेच मोर्चे निघत राहणार आणि जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होणार नाही तोपर्यंत हा जनसमुदाय असा तुम्हाला दिसेल. जर समजा सरकारकडून होत नसेल तर आमच्या स्वाधीन करा. आम्हाला त्याचं काय करायचं आहे ते आम्ही करू. आमच्या स्वाधीन करा, आम्ही बघून घेऊ त्याला. आम्ही पुढच्या याला तयार आहोत. आम्हाला त्याला काय करायचं? त्यांनी जसं त्या मुलीवर जसे बोटं कापले, त्या मुलीचा पाय कापला. आज आम्ही त्याच्या गावामध्ये जाऊन आम्ही चौकशी केली. आज ते बोलताना किंवा ते ऐकताना आमच्या अंगाला थरकाप सुटत होता. आज त्याला पण आमच्या स्वाधीन द्या, आम्ही पण त्याचे तुकडे करू शकतो. एवढी आमच्या महिलांमध्ये ताकद आहे. तर आज मुख्यमंत्री फडणवीस साहेब शहरामध्ये काय सांगणार मुख्यमंत्र्यांना? ॲक्च्युअलमध्ये मुख्यमंत्री साहेब माझ्या गावचेच आहे, नागपूरचेच आहे. मुख्यमंत्री साहेबांना मी एकच सांगू इच्छिते, ते माझ्या गावातले म्हणजे नागपूरमधले, मी पण नागपूरमधलीच आहे. मी नागपूरवरून इथे मोर्चासाठी आली आहे. का आली आहे? यज्ञाला न्याय मिळावा म्हणून मी इथे आली. यज्ञाला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन, आम्ही असे मोर्चे आम्ही काढतच राहू. माननीय मुख्यमंत्री साहेब देवेंद्र भाऊ, तुम्हाला मी कडकडीची विनंती करते. मी एक सोनार समाजाची महिला आणि आमच्या सोनार समाजाची जरी मुलगी असेल तरी या सर्वांची मुलगी आहे आणि ती तुमची सुद्धा मुलगी आहे. तुम्ही असा निर्णय घ्या, त्या हरामखोराला फाशी द्या, त्या हरामखोराला फाशी द्या. त्याला फाशी झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे, फाशी झालीच पाहिजे. आज सगळ्यात महत्त्वाचं कोर्टाच्या तारखा वाढत आहेत आम्हाला आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय की प्रत्येक वकील प्रत्येक जजेस हे फक्त वेळ काढूपणा करत आहेत. कुठल्याही गोष्टीला वेळ देता कामा नये. डे टू डे जर मॅटर घेतलं तर प्रत्येक मॅटर हे जास्तीत जास्त 4 महिने 4.5 महिन्यामध्ये खतम व्हायलाच पाहिजे. त्याला 1-1 महिन्याची 2-2 महिन्याची तारखा. कुठला तरी समोरचा वकील काहीतरी एक वेगळंच उत्तर देतोय की अजून अवधी पाहिजे. नंतर एक आपली जेवढी मेडिकल ट्रीटमेंट आहे त्या मेडिकल ट्रीटमेंटमध्ये त्याचे सर्टिफिकेट यायला 3-3, 4-4, 6-6 महिने लागतात. जो रिपोर्ट बनतोय तो सुद्धा स्पीडमध्ये कुठला तरी राजकीय हस्तक्षेप, कुठल्या तरी अधिकाऱ्यांचा दबाव, कुठल्या तरी अधिकाऱ्यांवर दबाव, कुठला तरी राजकीय हस्तक्षेप जास्त झाल्यामुळे कुठल्याही महिलांना, पुरुषांना, घरघरती लोकांना, कुठल्याही जॉईंट फॅमिलीला सुरक्षा नाही.
हे सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. जर लवकर शिक्षा नाही झाली तर तुमचं पुढचं पाऊल काय राहणार? जर त्याला शिक्षा झाली नाही तर लवकर जर त्याला शिक्षा झाली नाही तर आम्ही कठीण पाऊल उचलणार. प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक खेड्यामध्ये, प्रत्येक जिल्ह्यामध्ये असाच जनसमुदाय तुम्हाला दिसेल आणि जोपर्यंत आमच्या यज्ञाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही स्वस्थ बसणार नाही. त्याला फाशी द्या. एका महिन्याच्या आतमध्ये आता किंवा त्यांनी आम्हाला 15 दिवसाचा काहीतरी वेळ दिलाय त्यात झालं पाहिजे. माननीय निकम साहेबांनी एक केस घेतली आहे. माननीय निकम साहेबांनी हातात ही केस घेतली आहे. या केसचा निकाल त्यांनी लावावा. आजपर्यंत निकम साहेबांनी किती केसचा निकाल लावलाय त्याचं पण उदाहरण आम्ही सांगू शकतो. तुमचं म्हणणं असं आहे की हा केस फास्ट ट्रॅकवर घ्यावी. फास्ट ट्रॅकवर घ्यावी. फास्ट ट्रॅकवर त्यांनी घेतली पण ती लवकर झाली पाहिजे. जर लवकर होणार नाही या 10-15 दिवसामध्ये जर झालं नाही तर हा जनसमुदाय तुम्हाला प्रत्येक ठिकाणी दिसेल. प्रत्येक ठिकाणी दिसेल. माननीय मुख्यमंत्र्यांना एक विनंती आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये ही खूप मोठी शोकांतिकाची गोष्ट आहे की एका मुलीच्या न्यायासाठी एवढी मोठी गोष्ट करावी लागते. म्हणून ही सगळी मोठी शोकांतिका आहे. मुख्यमंत्री साहेबांना विनंती करते तुम्ही या घटनेसाठी एखादा कायदा करा. तुम्ही बोलता फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये याच्या आधी खूप मोठे केसेस पेंडिंगमध्ये पडलेले आहेत. 3,44,000 केसेस पेंडिंगमध्ये आहेत. तर मुख्यमंत्री साहेबांना आम्हाला एकच विचारायचं नेमकं फास्ट ट्रॅक म्हणजे काय. म्हणून मुख्यमंत्री साहेबांनी या घटनेकडे लक्ष देऊन यज्ञा बाळाची जी केस आहे ती लवकरात लवकर ट्रिपल फास्ट ट्रॅकद्वारे चालवावी आणि यज्ञा बाळाला न्याय मिळवून द्यावा. डोंगराळेला उपोषणाला बसल्या होत्या. साध्वी गायत्री आता काल उपोषण सुटलं त्यांचं. आम्ही यज्ञा बाळाच्या घरी पण जाऊन आलेलो आहे. त्या मुलीच्या आईचं एवढी आज कंडिशन बेकार आहे की त्यांच्या डोळ्यामधले अश्रूसुद्धा निघत नाही आहेत. आणि जो त्यांच्याबद्दल जे अफवा पसरली की याचे भांडणं होते काय होते त्यांचं असं काहीही नाही आहे. आणि आम्ही त्या गावामध्ये जाऊन सगळ्यांना चौकशी केली आणि ते लोक एवढे सज्जन आहेत. आणि हे यज्ञाबाळाबद्दल झाले ते आज जर बाळासाहेब ठाकरे जर असले असते तर त्यांनी डायरेक्ट इन्काउंटर करायला सांगितलं असतं. हे मुख्यमंत्री साहेब सध्या झोपलेले त्यांच्या मुलीवर अशा जर झाले असते हे तर त्यांनी जे झोपलेले त्यांनी जर असं जर झालं असतं तर ते गपचूप बसले असते का. तर ह्या यज्ञाबाळाला पटकन न्याय भेटला पाहिजे अशीच आमची विनंती आहे. यज्ञावर ज्या प्रकारे अत्याचार हल्ला बलात्कार झाला तो पहिला नको होता आणि जो नराधम आहे त्याला फाशीची शिक्षा सरकारने दिलीच पाहिजे. आणि ही शिक्षा ही त्वरित 15 दिवसाच्या आत द्यावी. न त्याच्यावर कोणता गुन्हा दाखल करावा न काही करता त्याला फाशीची शिक्षा मिळावी ही सर्वांची मागणी आहे. आणि समाजामध्ये अशा घटना होण्याची ऐकण्यासाठी सरकारने जागरूक करावं आणि असे कुठे काही अत्याचार बलात्कार वगैरे करतात अशांना शिक्षा द्यावी आमची मागणी आहे. आणि केवळ म्हणजे आपल्या याच्यातच नाही की पूर्ण महाराष्ट्रामध्ये याची महिलांमध्ये खळबळ उडलेली आहे. फडणवीस सीएम फडणवीस साहेब शहरामध्ये साहेबांना हे सांगणार की आपण म्हणतो की 24 तास महिलांना सुरक्षता मिळते. सुरक्षता असताना सुद्धा असे प्रकार का घडतात. अशा प्रकार घडू नये. कोणी नराधम असेल त्याला शिक्षा देण्यात यावी एवढीच आम्ही त्यांना मागणी करू. महेंद्र शिंदे मालेगावमध्ये जे 3 वर्षाच्या मुलीची निर्णय हत्या झाली होती या हत्येसाठी आज संभाजीनगरमध्ये आपण जे आहे तर क्रांती चौक येथे मोठ्या समाज बांधवांना घेऊन आज मोठ्या सेवक आहे काय म्हणतो
माझं एकच म्हणणं आहे की जो फाशीचा विषय हा लॉंग जाईल का पुन्हा वेळ लागेल त्या गोष्टी एकदा फास्ट काम केलं पाहिजे किंवा इन्काउंटर सारखा प्रकार केला पाहिजे ना. यापूर्वी कितीतरी इन्काउंटर झालेले आहेत ना आणि ज्यावेळेस ते पकडलं गेलं होतं ना त्यावेळेसच पोलिसांनी त्यांना मारून टाकायला पाहिजे होतं. आणि मी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी मी SP साहेबांना बोललो होतो की तुम्ही त्यांना मारून टाका किंवा इन्काउंटर करा, सर्व जनता तुमच्या सोबत आहे. मी सर्वात पहिले आपण बोललो होतो. त्यानंतर असं झालं की मी सर्व मंत्र्यांना सगळ्यांना बोललो आणि कुठंतरी वाटतंय की हा विषय खंडन पडला नाही पाहिजे. लोकांनी प्रत्येक व्यक्तीने जागरूक राहिलं पाहिजे या गोष्टी. फॉरेन्सिक रिपोर्ट आली नाही, चार्जशीट पण फ्रेम झालेली नाही का म्हणलं अजून कुठंच काही नाही आहे. लोक सर्व अंधारात आहे. सर्वांना वाटतंय की आपण मोर्चे काढतोय आणि न्याय मिळेल. पण माझं असं म्हणणं आहे की सर्वांनी हा न्याय कधी मिळेल मी आजही सांगू शकत नाही. कारण की मी आजही सांगतो मला संविधानावर कायद्यावर विश्वास आहे पण नेत्यांवर मला विश्वास नाही. आज या मंत्रिमंडळावर विश्वास नाही, आमदारांवर विश्वास नाही. मला एक सांगा, एखाद्या मंत्र्याच्या मुलीवर अगर आता अत्याचार झाला असता तर त्यांनी कायद्यात बदल केला नसता का? त्या प्रकारे असं समजावं की स्वतःच्या मुलीवरचा अत्याचार झालेला आहे आणि त्या हिशोबाने शासनाने हा फास्ट निर्णय करावा, चांगला एखादा वकील द्यावा सरकारी आणि मुख्यमंत्री स्वतः गृहमंत्री आहे, शासन फेल झालं. मी एकदा सांगू का बघा, प्रत्येक मंत्र्याला एक काय दिलं पाहिजे. गृहमंत्री एखाद्या अशा माणसाकडे दिलं पाहिजे जो 24 तास तो पद सांभाळू शकतो आणि लोकांना न्याय मिळवून देऊ शकतो. मी मानतो महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाचं तोंड काळ झालेलं आहे या ताईच्या विषयामुळे. याच्यामुळे कायदा लवकर कायद्यात बदल करावे आणि फास्ट मी म्हणतो 2-4 लोकांना अगर मारून टाकलं ना यानंतर कोणी अशी हिंमत करणार नाही. एवढंच माझं म्हणणं. रमेश पाटील.